आणि एक मोठी बातमी येते दिल्लीमधून। धनंजय मुंडेंनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। एकीकडे राज्यामध्ये माणिकराव कोकाटेंसंदर्भात ज्या पद्धतीने घडामोडी घडतात आणि त्या पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडेंसमक मंत्रिमंडळात कमबॅक होणार का अशी चर्चा होत असतानाच आता धनंजय मुंडेंनी अमित शहांची भेट घेतल्यामुळे चर्चांना आणखी उधाण आलंय। दिल्लीमधली मोठी भेट आहे आणि त्याच्यामुळे आता धनंजय मुंडे या भेटीचा फोटोही आपल्या समोर आलेला आहे। धनंजय मुंडे पोहोचलेले होते अमित शहांच्या भेटीकरता आणि त्यामुळे आता या भेटीत नेमकं काय ठरलेलं आहे पाहणं महत्त्वाचं आहे। निलेश बुधावले या भेटीबद्दल अपडेट देतील। निलेश, महायुतीचे शिल्पकार अमित शहा यांचे नुकतीच धनंजय मुंडे यांना दिल्ली येथे जाऊन भेट घेतल्याची बाब आता समोर आली आहे। खरं तर एकीकडे माणिकराव मुंडे माणिक कोकाटे यांचा राजीनाम्याचा विषय सुरू असताना दुसरीकडे धनंजय मुंडे यांना थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणं म्हणजे कुठेतरी पुन्हा एकदा इन्कमिंग करण्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये तर धनंजय मुंडे इंटरेस्टिंग नाहीत ना अशा पद्धतीची आता चर्चा सुरू झालेली आहे। त्या भेटीच्या निमित्तानं राज्यातील मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा घरवापसी करण्याचा धनंजय मुंडेंचा प्रयत्न असू शकतो, कारण माणिकराव कोकाटे यांचा संध्याकाळपर्यंत निर्णय होऊ शकतो आणि कदाचित जर त्यांचा राजीनामा झाला तर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नवीन मंत्री कोण या संदर्भातली चर्चा सुरू होऊ शकते। आज सकाळी ज्यावेळेस अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली त्या भेटीमध्ये प्रामुख्यानं दुसरा चेहरा कोण असेल मंत्रिपदासंदर्भातला याची विचारणा झाली होती आणि त्यानंतर आता धनंजय मुंडेंची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना संधी मिळते का किंबहुना खरंच माणिकराव कोकाटे राजीनामा देत आहेत का या गोष्टींची उकल आता काही वेळातच होताना दिसेल। धन्यवाद निलेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।